महाराष्ट्रामध्ये 29 महानगरपालिकेच्या निवडणुका होत आहेत. हजारो इच्छुक आहेत. हा फॉर्म आहे पहिल्यांदाच छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रभागनिहाय या ठिकाणी निवडणुका होत आहेत आणि त्याचा हा जो फॉर्म आहे हा 22 पानांचा फॉर्म आहे. हा अत्यंत किचकट असा फॉर्म आहे. त्यामुळे हा भरणं थोडंसं अवघड जात आहे आणि त्यामुळे अनेक ठिकाणी तुम्हाला अशा प्रकारचे बोर्ड पाहायला मिळतील. मनपा निवडणूक 2016 उमेदवारी अर्ज भरण्याची फीस ₹1,00,000 आणि त्यावरनं स्पष्ट होत असेल की हा अर्ज नेमका कसा आहे आणि तो किचकट किती आहे. ही फीस जरी तुम्हाला पाहायला भेटत असेल तर आतमधलं दृश्य तुम्हाला दाखवतो. ते दृश्य तुम्ही पहा. अनेक उमेदवार आहेत. हे वकिलांचं ऑफिस आहे आणि त्या ठिकाणी अर्ज भरण्यासाठी या आलेले आपल्याला पाहायला मिळतात. हे उमेदवार किंवा त्यांचे प्रतिनिधी आहेत आणि समोर आपण जर पाहत असाल तर ते अर्ज भरणं या ठिकाणी सुरू आहे आणि अर्जाची पहिल्यांदा साध्या प्रतीत तो भरला जातो. PC वरती तो भरला जातो आणि त्यानंतर त्याची प्रिंट काढली जाते आणि आपण पाहिलं तर फाईल पाहायला मिळते आणि या फाईलमध्ये लागणारी प्रत्येक गोष्ट आहे. म्हणजे अगदी घरामध्ये संडास आहे याचं छायाचित्र देखील उमेदवाराला घेऊन येतं आहे. त्याचं लोकेशनसुद्धा या ठिकाणी टॅग करावं लागतं आहे. शपथपत्र आहे आणि इतर सगळ्या बाबी आहेत. 22 पानांचा हा अर्ज आहे आणि हा भरणं कसं किचकट आहे आपण जाणून घेणार आहोत. रोज किती अर्ज तुम्ही या ठिकाणी भरता आणि किचकट आहे का हा सगळा अर्ज? हा म्हणजे 19 पानांचा अर्ज आहे. हा पूर्ण किचकट आहे. पूर्ण डिस्क्रिप्शन द्यावं लागतं. जंगम मालमत्तेचं, स्थावर मालमत्तेचं, गाड्या आणि इतर सर्व वैयक्तिक माहिती. म्हणजे तसा किचकट आहे फॉर्म. 1 ते 2 तास वेळ लागतो पूर्ण डिस्क्रिप्शन द्यायला. बरं, तुमची फीस ₹1,00,000 आहे. 1,00,000 हा भरतात लोक भरतात ना. बरं, किती फॉर्म भरता तुम्ही रोज जवळपास म्हणजे फॉर्म सुरू झाल्यापासून आतापर्यंत डेली 7-8 फॉर्म भरतो. 7-8 फॉर्म भरता? हां. बरं, आणि काय किचकट गोष्ट आहे त्यातली सर्वात किचकट गोष्ट अशी आहे की ज्या स्थावर मालमत्ता आहेत त्यांचे रेकॉर्ड नसतात. ते पूर्ण रेकॉर्ड डिटेल्स टाकणं, त्यानंतर जे जंगल मालमत्ता असतात त्याचं व्हॅल्युएशन काढणं, ह्या थोड्या किचकट गोष्टी आहेत. ठीक. आपल्यासोबत उमेदवार देखील आहेत. आपण त्यांच्याशी या ठिकाणी संवाद साधूया. पाहतोय आपण की 3 ते 4 उमेदवार या ठिकाणी आहेत. तुमच्यापासून सुरुवात करतो. किचकट आहे सगळं भरणं? हो. बरं, ₹1,00,000 द्या एवढं किचकट आहे? हो आहे ना. बरं, काय काय तापदायक आहे त्यातला अर्ज भरतानाच्या गोष्टी? पूर्ण मालमत्तेचे डिटेल्स आणि वैयक्तिक सोनं वगैरे सगळ्या गोष्टीचं डिटेल द्यावं लागतं. बरं, आणखी काय किचकट वाटेल तुम्हाला? सगळ्यात किचकट त्याच्यामध्ये हे आहे की NOCs जे आहे ते खूप दिलेले त्याच्यामध्ये. आता सध्या जे आहे इलेक्शन कार्डचं जे डिटेल्स आहे त्याच्यामध्ये तुमचं नाव कोणत्या पेजवर आहे त्याचं पण तहसीलमधून तुम्हाला ते रेकॉर्ड आणून ते अथवा निवडणूक अधिकारी जे असेल त्याचं डिटेल आणून त्याच्यामध्ये ते NOC सबमिट करायची आहे. त्याच्यामध्ये स्वच्छ भारत अभियानच्या हिशोबाने त्यांनी जे आहे की तुमच्या घरामध्ये किती टॉयलेट्स आहे त्याचं पण NOC आणायची आहे. टोटल प्रॉपर्टी, मुव्हेबल इमुव्हेबल असेट्स जे आहे त्याची पूर्ण डिटेल्स सविस्तर तुम्हाला द्यायची आहे. आणि त्या फॉर्ममध्ये असं पण लिहिलेलं आहे की काही तुम्हाला ब्लँक सोडायचं नाही. ब्लँक सोडलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला बाद होऊ शकतो. याची खात्री म्हणजे व्यवस्थित घ्यायची आहे. ₹1,00,000 द्यावेत एवढं किचकट आहे? ₹1,00,000 द्यावे एवढं महत्वाचं आहे की समजा फॉर्म बरोबर भरला नाही गेला आणि तो बाद झाला तर जे 5 वर्षाची मेहनत आहे ती तर वाया जाणार ना. ते 1,00,000 नाही 2,00,000 पण लागले तर हरकत नाही, पण फॉर्म बाद झाला नाही पाहिजे. हे महत्वाचं काळजी घ्यायचा सारखा विषय तो आहे आमच्यासाठी. निश्चित आपण पाहतोय की अशा पद्धतीचे रेकॉर्ड्स घेऊन, फाईल्स घेऊन लोक अर्ज भरण्यासाठी येत आहेत आणि अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. मात्र पहिल्यांदाच असं घडतंय की अर्ज किचकट आहे आणि त्यामुळे तुम्हाला जर तो भरायचा असेल, व्यवस्थित बाद न होण्यासारखा भरायचा असेल तर तुम्हाला फीस म्हणून ₹1,00,000 मोजायला लागतील आणि ते द्यायला उमेदवार तयार आहेत. कॅमेरामन संतोषसह मी कृष्णा केंडे, ABP माझा, छत्रपती संभाजीनगर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.